या मंडळी काम करू लागायला. ह्याला फिरवायचं. हा हा फिरू त्याला हळूहळू. थांब. ओ थँक्यू बेबी. आता शिवांगचा बड्डे होऊन खूप दिवस झालेत, पण प्रतीकनी म्हणजे शिवांगच्या मामानी ना गिफ्ट पाठवलेलं आणखी काय आलं नव्हतं. तर त्यांनी ऑर्डर केलं होतं, पण काही कारणामुळे ते डिले होत होतं. ते फायनली आलं होतं. हे शिवांगसाठी सरप्राईज पण होतं. असेंबल करावं लागतं वाटतं काहीतरी. हेलिकॉप्टर आहे. हेलिपॅड आहे का मग तिथं? वाव. आणि थांब हे केलं केलं बरोबर. अरे वा. हे गाडी आली इथं आली बरोबर. असं हे हेलिकॉप्टर जरी फिरवलं तरी ती वर जाते. काय वरती जाते? गाड्यावर जाते. ठीक आहे. इथं आलं आता काय करायचं? ठीक आहे. आता थांब. असं सोड घेतलं नाही का नाही मोठं करायचं. हो सगळं इथं. चला, शिवांकला सरप्राईज गिफ्ट तर छानच भेटला आहे आणि गेम पण मस्तच आहे ही खेळायला वगैरे. म्हणजे मुलं एन्जॉय करू शकतात अशी गेम आहे. आता संध्याकाळी ना मी इथे खिचडी भिजत घालायला घेतली होती, शाबू भिजत घालायला. कारण आमच्या इथे ना हडपसरमध्ये तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे. आता सासवडवरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते. म्हटलं चला वारकऱ्यांसाठी खिचडी करूयात, कारण एकादशी पण आहे. तर इथे मी 5 किलो खिचडी भिजायला घातली आहे. तर ही जी रेसिपी आहे ना सगळी मी तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये सांगणारच आहे. आता एका पातेल्यामध्ये खिचडी बसतच नव्हती भिजत घालायला. म्हटलं 2-2 पातेल्यामध्ये घालूयात, कारण व्यवस्थित भिजून पण निघल. तर एका छोट्या पातेल्यामध्ये आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये असं दोन्हीमध्ये ना व्यवस्थित स्वच्छ अशी करून आहे ना खिचडी भिजत घातली होती. कारण घरच्यांना खायचं असेल किंवा बाहेरच्यांना खायचं असेल सगळं व्यवस्थित स्वच्छच केलं पाहिजे ना. तर इथे आता किचनमध्ये माझं काम चालू आहे, तोपर्यंत ह्यांनी इकडे ना मिरची पण नीट करायला घेतली होती. देठ वगैरे काढून ठेवत होते मिरचीचे. या मंडळी काम करू लागायला. तयारी वारीची करायची. शिवांग काय करतोय? वारी तयार करतो. वारी. अरे ड्रॉइंग करतोय. हा तर आज संध्याकाळच्या जेवणासाठी सिंपल अशी रेसिपी करत होते, म्हणजे तुमच्यासोबत शेअर करावं. तर ते ना हे स्वीट कॉर्न घेतलेत मी, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आणि यामध्ये ना स्वीट कॉर्नला हा एवढा रवा आहे ना मी त्यामध्ये ऍड करते. असा गरा घेतलाय, त्यामध्ये हळद, धनापूड, थोडीशी जिरी, थोडीशी चटणी टाकते आणि चवीपुरतं मीठ. आणि यामध्ये ना पाणी टाकून सगळे एक आहे ना असं बॅटर बनवून घेते. त्याचं स्मूथ असं बॅटर बनले, एकदम स्मूथ असे बॅटर बनवून घेतले. पातेल्यामध्ये काढून घेते.
कोणते व्हेजिटेबल असतील ना ते तुम्ही त्यामध्ये ऍड करून घेऊ शकता. आता माझ्याकडे सध्या तर टोमॅटो आणि कॅप्सिकम असेल, सध्या तेवढंच टाकूया कारण कॅरेट वगैरे तर संपले. आता मी बाकीचं आहे ना सगळं टाकलं होतं, कारण यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकले, त्यामुळे काहीच दुसरं काही टाकायची गरज नाहीये. जशी आपण बेसन पोळी काढतो किंवा उत्तप्पा त्यासोबतच चिल्ला काढतो ना, तसं सेम ह्याची पण प्रोसेस करून घ्यायची आणि मस्त असा चिल्ला आपला रेडी पण होऊन जातो. आता इथे बघा आमच्या दोघांचं कसं मिळून मिसळून काम चालू आहे. आता इथे माझा आहे ना स्वयंपाक चालू आहे, त्यांचं तिकडे मिरची नीट बारीक करायचं चालू. संध्याकाळी सगळी तयारी करून ठेवते, ते शेंगदाणे पण भाजून घेते लगेचच. सकाळी उठून तर होणार नाही कारण 9-10 वाजता तर आहे ना दिंडी इथे हडपसरमध्ये आलेले असते. त्या अगोदर जे काही घेऊन जायचे ते सगळं घेऊन जावं लागेल, कारण पालखी जर आली ना मग काही वाटता पण येणार नाही, मग लोक नुसत्याच पळत असतात. तर ती म्हटलं मिरची वगैरे, आता मिरची तर यांनीच बारीक केली आहे, म्हटलं तर आता शेंगदाणे पण बारीक करून घ्या. आता घरी एवढे सारे शेंगदाणे आहेत ना, पण हा खिचडीचा म्हणजे मी लक्षातच नाही आले की एकादशी असेल त्या दिवशी, दुसरं काहीतरी बनवणार होते. आता म्हटलं चला घरी असते तर आता इथं विकत आणावे लागणारच होते, घेऊन आलो. हे ना नीट करून घ्यावे लागतात, कारण ह्यात खडे वगैरे गेला एखादा खडा तर सगळी खिचडी कचकच कचकच लागेल. त्याच्यामुळे ना अगोदर व्यवस्थित नीट केलेलं बरं. आता मला पण कुठल्या गोष्टीचा काय अंदाज नाही, कारण मी पण फर्स्ट टाइम करते एवढी खिचडी वगैरे, पण जसं जेवढा अंदाज येईल तेवढं करायचा प्रयत्न करणार आहे. आईस क्लोज का बरं? हात एक सरबाईचे, हात पुढे सरबाई. ओ थँक्यू बेबी, माझ्यासाठी आणलंस तुला? मला हाय नाही. ओ छान. बाबांसाठी आमच्याकडे आहे ना का खायचं आपण? हा. आता म्हटलं चला शेंगदाणे पण भाजून झालेत, थंड होतात तोपर्यंत बाहेरून थोडंसं फिरून यावं. तर बाहेर बघते तर काय सगळीकडे नुसते वारकरी आणि असे टेंट हाऊस पण त्यांचे टाकलेले होते सगळीकडे, कारण त्यांना झोपायला वगैरे जागा त्यांनी यामध्येच केलेली असते. आणि खरंच खूपच भक्तिमय असं वातावरण वाटत होतं ना बाहेर, कारण जिकडं बघल तिकडं नुसते वारकरी दिसत होते. झोपले पण आहे बघ, झोपी गेले ही काय. आता उद्या लई चालायचं ना त्यांना, त्यामुळे झोपी जातात ते. बघ ट्रक किती मोठे मोठे येते आहेत का. इकडे जायचं का बघायला, वाटतं ते खाऊ कसं वाटतं ते. इकडून बघ शकतो. तिकडं पण हां प्रॉब्लेम झालाय. त्यांचा काय ते प्रॉब्लेम झालाय. काय झाला प्रॉब्लेम? इकडे बघ तुटलाय. तेवढंच आता हे ते दुसऱ्या बरं तुटलं.
एक देव ही सासवडवरून जाते आणि काय काळभोरवरून जाते दिंडीसाठी आपण किती मी इथे 10 किलो 5 किलो शाबू भिजत घातलं संध्याकाळी बाकीची सगळी तयारी करून घेतली. म्हटलं कसं संध्याकाळी सगळी तयारी केल्यावरती सकाळी पण उठून कारण 9-10 वाजता तर दिंडी इथं आलेली असते तेवढ्याच्यात आपलं आवडून पण झालं पाहिजे. मग आता सगळी मी तयारी करून ठेवली. आता कशी खिचडी बनते कारण मी पण फर्स्ट टाईम एवढी सारी खिचडी बनवणार पण ट्राय करते.